रिक्षा 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 कमाल आहे, आज एकही रिक्षा थांबत नाहीये. हो, मी पण केव्हापासून वाट बघते, पण रिक्षा थांबतच नाहीयेत. अरे काही हरकत नाही, आता जी पहिली रिक्षा येईल ना त्याने तुम्ही निघून जा. थँक्यू सो मच. अरे त्या थँक्यू कशाला म्हणायचं, हे तर माझं कर्तव्यच आहे. एका सुशिक्षित पत्रकाराने स्त्रियांचा मान नाही ठेवला तर कसं चालेल. वा, तुम्ही पत्रकार आहात? हो हो, पत्रकार पोपटलाल. पत्रकार पोपटलाल? अरे देवा, पत्रकार पोपटलाल? हो. ते जे तुफान एक्सप्रेस मध्ये लिहितात ते तुम्ही पत्रकार पोपटलाल? कोणीही लग्नासाठी ढीगभर मुली पाहिल्यात, त्यातलीच तर कुणी नाहीये. नाही पत्रकारजी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचे सगळे आर्टिकल्स वाचलेत, एक पण मिस नाही केलं. किती छान लिहितात. थँक्यू. तुम्ही गोकुळधाम सोसायटीत राहता ना? हो हो हो, मी पण तिथेच राहते, बाजूच्याच गल्लीमध्ये. ओ अच्छा अच्छा अच्छा. रिक्षा आली रिक्षा आली. तुम्ही जा ना याने. थँक्यू. पत्रकारजी, तुम्ही पण या ना, मी तुम्हाला ड्रॉप करते. अरे नाही, तुम्ही जा ना याने, मला दुसरी रिक्षा मिळेल. दुसरी रिक्षा कधी मिळणार? त्यापेक्षा तुम्ही माझ्या बरोबर चला, तसं पण बाजूबाजूलाच राहतो. या ना मग प्लीज. आर यू शुअर? हो नक्कीच, मला आनंद होईल. प्लीज या ना. ओ थँक्यू. या बस. हो थँक्यू. पावडर गल्ली घे. ठीक आहे. तसं तुम्ही नेमक्या कुठे राहता? पावडर गल्लीच्या पहिल्या वळणावर जी वृंदावन सोसायटी आहे ना, मी तिथेच राहते. तुम्ही वृंदावन सोसायटीत राहता? हो. क्या बघा, तुम्ही माझ्या घराच्या किती जवळ राहता, तरी आपली भेट होण्यासाठी किती वर्ष लागली ना. तेच तर, हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्यासारख्या मुंबईकरांचा. आपल्याला अमेरिकेत काय चाललंय ते माहित असतं, पण आपल्या शेजारी कोण राहतो त्याचा पत्ताच नसतो. वा 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 वा, किती सुंदर विचार आहेत तुमचे. राईट. थँक्यू. ओ भाऊ, तुमचा काय राईट लेफ्ट? तुम्ही तुमची रिक्षा चालवण्यात लक्ष ठेवा ना. अहो साहेब, मी हे विचारतोय की राईटला जायचंय की लेफ्टला. ओ अच्छा, ते सॉरी हा, राईटला घ्या. बस दादा, इथे बाजूला थांबा. आला इथेच थांबवा भाऊ, इथेच थांबवा. बस थांबवा. हा या उतरा. खरंच सांगतो, तुमच्या बरोबर बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलंच नाही मला. मला पण. तुमची कंपनी खूपच छान आहे. असं वाटतं की तुमच्या बरोबर बोलतच राहावं, फक्त बोलतच राहावं. हो साहेब, जरा लवकर चला ना, मला रिक्षा द्यायची आहे. किती झाले तुझे? 40 रुपये. हे घे 40 रुपये. हे घे तुझे 40 रुपये आणि निघ चल. मला जवळच जायचंय, मी चालत जाईन. चालेल, ठीक आहे. हे रिक्षावाले पण ना, राईट घ्या आणि लेफ्ट घ्या ना. आई आहे. होय आई, मी येतेच आहे, बस 2 मिनिटं. हो मी आलेच. आईचा फोन होता. माझी आई वाट पाहते. वाट तर मी सुद्धा वर्षानुवर्ष बघतोय. काही म्हणालात का तुम्ही? नाही काही नाही. ओके देन, बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. जर माझं आणि हिचं काही नातं जुळणार असेल तर ती नक्की वळून बघेल. फिर मागे बघ, मागे बघ ना. बघितलं. पोपटजी, मी काय म्हणत होते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा ना.
मी जर्नलिझमचा कोर्स करते. मला पण तुमच्यासारखंच पत्रकार व्हायचंय. तुमच्याकडून काही मार्गदर्शन मिळालं असतं तर. हो हो, केव्हाही कधीही. तुमचा मोबाईल नंबर. हो हो, लिहा ना. माझा सांगा. मोबाईल माझा मोबाईल रिक्षातच राहिला. हा? अरे माझा मोबाईल रिक्षा. आई अगं येतेच आहे मी. रिक्षा. अगं हो मला माहितीये तुझं अर्जंट रिक्षा- काम आहे. मी माझा- पोहोचतेच आहे. आईचा कॉल आहे मला पळावं लागेल. बाय बाय. पळताय परत कुठे? भेटूया. अहो, पण माझा नंबर तर घेऊन जा. अगं 2 मिनिट आई. अशी अहो काय ऐका ना. करतेस? ही पण गेली आणि माझा मोबाईल पण गेला. कुणास ठाऊक माझा स्मार्टफोन आता कुठे असेल. या पोपटलालने तर माझ्या डोक्याचे ज्ञान तंतूच हलवून टाकले. बागा हो एक शेठजी. मसाला कडक चहा पाज ना बाबा. हो शेठजी. नटू काका तुम्ही पिणार? नाही शेठजी, माझे ज्ञानतंतू सुखरूप आहे. माझं पण. माझ्या फक्त पोटाचं बी नसलंय. म्हणजे तू पण चहा नाही पिणार ना? तसंही शेठजी, माझ्या मेंदूचे ज्ञानतंतू तर हो म्हणतायत, पण पोटातले जंतू नको असं म्हणतायत. मग तू जंतुनाशक पी आणि मला तंतुकारक मसालायुक्त कडक चहा पाज. हो शेठजी. अरे नटू काका, हा शेठजी. ते दिवाळीत आपला किती धंदा झाला याचा काही हिशोब काढलात तुम्ही? हा, रफली तर मी तयार करून ठेवलाय. फाईल गोडाऊन मध्ये आहे. आता तुम्ही म्हणताय तर पक्का तयार करून घेतो. हो ठीक आहे, जरा घेऊन या ना. हो, त्याने हो. आयडिया तर येईल किती धंदा झाला या दिवाळीत. हो शेठजी. ही रिंग कुठे वाजते? अरे या डमी फोन्स बरोबर हा असली फोन कुठून आला? अरे हा तर तोच पोपटलालचा फोन आहे. मग तो कोणता फोन घेऊन गेला? ओहो, असं वाटतंय बाघाने त्या बॉक्स मध्ये डमी फोन घालून दिला आणि असली फोन इथेच राहिला. अरे बिचारा पोपटलाल वैतागला असेल. त्याचा सिम कार्ड पण इथेच आहे. मग त्याला निरोप कसा पोचवू की गडबड झालीये म्हणून? पण एक मिनिट, त्याला निरोप पोचवायचाच कशाला? एक फोन खरेदी करताना त्याने मला 2 तास त्रास दिला. मग त्याला पण थोडाफार त्रास दिला तर चालतंय की? त्याला हे कळण्याआधी की त्याच्याकडे डमी फोन आहे, त्याच्या आधी त्याची थोडी फिरकी मी घेतो आता. खूप मज्जा येईल. कुठे शोधू त्या रिक्षावाल्याला? अहो दादा, आताच थोड्या वेळापूर्वी कोणी इथे रिक्षा घेऊन आला का? हो, थोड्या वेळापूर्वी मीच तर रिक्षा घेऊन आलो साहेब. अहो तुम्ही नाही दादा, माझा रिक्षावाला. आताच काही वेळापूर्वी मी ज्या रिक्षात बसलो होतो ना, त्या रिक्षात माझा मोबाईल राहिला. तुमच्या ऑटो नंबर लक्षात आहे? नाही, ऑटो नंबर तर लक्षात नाहीये, पण मी त्या रिक्षावाल्याचं वर्णन करू शकतो. त्याने ते गळ्यात रुमाल घातला होता, त्याला दाढी होती आणि काळा टिळा लावलेला. गळ्यात रुमाल आणि काळा टिळा. अरे हा तर आपला कल्लू आहे. हं? तुम्हाला बांद्राच्या सिग्नल वर भेटेल. तुम्हाला माहिती आहे ना तो कुठे सापडेल? हो मग तुम्ही जरा मला घेऊन चला ना. हो, चला, या, या. चला 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 चला. चला 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 दादा, लवकर चला. दादा, तुमच्याकडे फोन आहे का? मी माझ्या नंबरवर फोन करून बघतो. ते त्या बॉक्स मध्ये फोन चालूच आहे आणि त्यात माझं सिम कार्ड सुद्धा आहे. हा घ्या, बोलून घ्या. अरे थँक्यू थँक्यू. कशी फिरकी घेऊ? शेठजी, ही घ्या गरमागरम चाय. थँक्यू बागा. शेठजी, कुठेतरी फोनची रिंग वाजते ना? हो, कुठे वाजते? फोन मध्ये. अरे भाऊ, ते नट्टू काका कधीपासून गोडाऊन मध्ये हिशोबाचं काम करतायत, त्यांची जाऊन मदत कर ना जरा, लवकर जा. हो शेठजी. अरे रिंग वाजते पण कुणी उचलत नाहीये. हुश, बंद झाला.
अहो साहेब, चोरी करणारा माणूस कधी फोन उचलेल का? अरे दादा, शुभ शुभ बोला. माझा फोन कधी चोरी नाही होणार. आणि जर चोरी झाला ना तर मी त्या चोराची दुनियाच हलवून टाकेन. पोपटलाल नेहमी सोसायटी वाल्यांची दुनिया हलवून टाकतो ना. या फोनने अशी मस्करी करायला पाहिजे ज्याने सोसायटी वाल्यांमुळे पोपटलालचीच दुनिया हलून जाईल. ही आयडिया चांगली आहे. लागला चुना 4,500चा. पूर्वीच्या फोनने 6 वर्ष साथ दिली, पण या स्मार्टफोनने तर 6 तास पण सोबत नाही केली. आता या पोलिसांनी कल्लू रिक्षावाल्याला शोधलं तर बरं. आलं पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत? ड्युटीवर नाहीयेत. अरे भाऊ, एक कसलं पोलीस स्टेशन आहे? अरे असं कसं चालेल भाऊ? दिवसा इन्स्पेक्टर साहेब ड्युटीवर काय नाहीयेत? अरे मी दुनिया हलवून टाकीन. आम्ही इथे आहोत. हा, तिथेच थांबा, आम्ही येतो. बोला, काय प्रॉब्लेम आहे? अहो साहेब, मला दिवसा ढवळ्या लुटलो. ओ, तुम्हाला दिवसा ढवळ्या लुटलाय, हा प्रॉब्लेम आहे. रात्री लुटलं असतं तर प्रॉब्लेम नसता झाला ना. अरे नाही, म्हणजे कोणी लुटलं तुम्हाला? अहो तेच तर माहित नाहीये. कमाल आहे, स्वतः लुटले गेलात आणि तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला कोणी लुटलंय. नाही, म्हणजे तसं माहित आहे, पण असं माहित नाहीये मला. साहेब, असं वाटतं कॉमेडी करतोय. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कॉमेडी करायला आलात? अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी पोपटलाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाटील, पोपट हिरवा असतो, लाल नसतो ना. आता तुम्ही विनोद करताय, तेही इन्स्पेक्टर असून. का? सामान्य माणूस विनोद करू शकतो, एक पोलीस इन्स्पेक्टर विनोद नाही करू शकत? सांगा. अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखत नाही आहात. मी गोकुळधाम सोसायटीत राहतो. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ तरुण पत्रकार पोपटलाल, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. ओ, मी ओळखतो. मी तर थोडं विनोद करत. या, बसा 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 बसा. अरे तुम्ही तर घाबरू नका. नाही नाही, काही चहा पाणी घेणार? चहा पाणी? आमची आगत स्वागत करण्याची स्टाईल आहे. नाही नाही, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या फक्त. बोला. तुम्ही इथे बसणार? हो, इथेच बसणार. जर मी तिथे बसलो आणि तुम्ही इथे बसला तर असं वाटेल की एक पोलीसवाला गुन्हेगारासोबत बोलतोय. इथे बसलो तर पर्सनल टच वाटेल. जिथे बसायचे तिथे बसा तुम्ही, फक्त माझी तक्रार लिहून घ्या. तर झालं असं की आणि मग मी सरळ पोलीस स्टेशनला आलो. पांडेसाहेब, तुम्ही ऐकत होता ना? तुमचा मोबाईल हरवलाय ना? नाही, स्मार्टफोन. काय स्मार्टफोन? दिवसभरात कितीतरी लोकांचे मोबाईल हरवतात. पोलीस कुठे कुठे पोहोचणार? तुमचा मोबाईल शोधणार की गुंडांचा पाठलाग करणार? अरे आम्ही पोलीसवाले अख्ख्या देशाला सांभाळतो, तुम्हाला एक मोबाईल नाही सांभाळतायत. कुठे ठेवला होता मोबाईल? खिशात ठेवला होता, बॅगेत ठेवला होता की रिक्षात ठेवला होता? रिक्षामध्ये बसताना कळलं नाही की आपल्याकडे मोबाईल आहे म्हणून? तो पण महागडा मोबाईल आहे म्हणून बाधा मारतोय. फोन कसा? पाटील पाटील पाटील, या या या. ते काय आहे ना, पाटीलचा गेल्या महिन्यात मोबाईल हरवला होता. पाटील, तुमचा मोबाईल मिळाला नाही ना सर. तुम्ही लोक पुन्हा माझ्या बरोबर विनोद करताय ना? तुम्हाला काही अंदाज आहे एका जबाबदार पत्रकाराचा फोन हरवल्यामुळे या समाजाचं किती मोठं नुकसान होऊ शकतं? माझ्या फोनमध्ये किती महत्वाचे नंबर्स होते, किती मेसेजेस होते, किती खऱ्या बातम्या होत्या. इन्स्पेक्टर साहेब, जर माझा स्मार्टफोन नाही मिळाला तर मी दुनिया हलवून टाकेन. मी वरिष्ठांपर्यंत जाईन. माझी ओळख वर दिल्लीपर्यंत आहे. मग तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात? जर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात तर माझं एक काम करून द्या ना प्लीज. तुम्ही लोक पुन्हा माझ्यासोबत विनोद करताय. नाही नाही, खरोखरच माझं एक काम आहे. तुमचं काम नंतर. पहिल्यांदा तुम्ही माझा स्मार्टफोन शोधा. अरे तुमचं समाजाप्रती काही कर्तव्य आहे की नाही? तर तुम्ही मोबाईल तुमचा कल्लूच्या रिक्षामध्ये विसरलात, बरोबर? तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉक करून घेतलं. काय झालं? अरे बापरे, मी माझं सिम कार्ड लॉक करायला विसरलो.
काय चाललंय हे? या स्मार्टफोनच्या चक्करमध्ये मी माझा स्मार्टनेस विसरलोय. अरे मी माझं सिम कार्ड लॉक केलं. एक मिनिट. तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉक नाही करायचं. पण का? जर कोणी माझ्या फोनने STD ISD कॉल केले तर? तुमचं सिम कार्ड प्रीपेड होतं की पोस्टपेड होतं? प्रीपेड. त्यात बॅलन्स किती होता? 15 रुपये 50 पैसे. 15 रुपये 50 पैसे. जेवढं काही मला मोबाईलचं ज्ञान आहे, 15 रुपये 50 पैशामध्ये कोणीही ISD कॉल नाही करू शकत पोपटलाल. अरे पण जर कोणी लोकल कॉल केला, मेसेज केले तर माझे 15.5 रुपये गेले ना. नाही नाही नाही, मला माझं सिम कार्ड लॉक करावंच लागेल. तुम्ही सिम कार्ड लॉक नाही करायचं. पण का? जर तुम्ही सिम कार्ड लॉक केलं तर नेटवर्क कट होईल, आणि जर नेटवर्क कट झालं तर आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही नेटवर्क कंपनीकडून माहिती घेऊ की तुमचा मोबाईल शेवटचा कधी यूज झाला होता आणि कोणत्या एरियामध्ये यूज झाला होता. आणि मग त्यानंतर मोबाईल चोर पकडला जाईल ना. राईट. कमाल आहे, कमाल आहे, कमालच आहे. वा 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 पांडे साहेब, तुम्ही तर खूपच हुशार आहात. म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही खूप जास्त हुशार आहात. थँक्यू फॉर द अप्रिसिएशन. माय प्लेजर. तुम्ही निश्चिंत होऊन गोकुळधाम सोसायटीत परत जा. आम्हाला तुमच्या मोबाईल बद्दल काही माहिती मिळाली की मी स्वतः येऊन तुम्हाला सांगेन की तुमचा मोबाईल सापडला की नाही सापडला. विश्वास ठेवा, मिळेलच तो. थँक्यू पांडे साहेब, थँक्यू, थँक्यू सो मच. एक इमानदार पोलीस ऑफिसर एका इमानदार पत्रकाराची मदत करणार नाही तर मग कोणाची करणार. थँक्यू थँक्यू. दिल्लीवालं काम विसरू नका. कळत नाहीये माझा नवीन स्मार्टफोन कोणाला मिळाला असेल. पोपटलालच्या नावाने पोपटलालच्या फोनवरून सोसायटी वाल्यांना मस्खरीचे मेसेज करतो. मज्जा येईल.